गुड मॉर्निंग एव्हरीवन. आपण बघत आहोत वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंग. या वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंगमध्ये आपण जे बघणार आहोत की केस नंबर फर्स्ट आपण बघितले. या वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंगमध्ये काय बघितलं? TRC बिलो JRC फॉर लो डिस्चार्ज अँड अबव फॉर हाय डिस्चार्ज. त्यानंतर जे TRC आणि JRC आहे त्याचे काय पडतात, काही टाईप्स पडतात. तर त्याचा पण स्टडी आपण यामध्ये केला, केस फर्स्ट आणि केस सेकंड. यामध्ये केस फर्स्टमध्ये आपण फिगर 51 यामध्ये बघितलं आहे की this is the ideal case in which the horizontal upon provided on the reverse bed बरोबर downstream from the toe of the spillway would suffice. The length of the upon should be equal to the length of the jump corresponding to the maximum discharge over the spillway. हे आपण केस फर्स्टमध्ये आपण बघितलं. त्याच पद्धतीनं केस नंबर सेकंड जे आहे, केस नंबर सेकंड फिगर 52 यामध्ये आपण लास्ट लेक्चरला बघितलं की इट इज ॲप्रिहेंड दॅट द स्टील वॉटर डेप्थ ॲज प्रोव्हाइडेड बाय द नॅचरल रिव्हर्स इज नॉट sufficiently for the jump to form. This may be overcome by providing a stilling basin upon that is depressed below the average reverse bed level, or by providing a seal or waffle of sufficient height at the एंड ऑफ द स्पिलवे. त्याच पद्धतीने आपण बघितलं की सीन दिस इज सिच्युएशन रिझल्ट इन सबमर्जन्स ऑफ द जम्प. इट इज नेसेसरी टू राइज द फ्लोर इन ऑर्डर टू फ्रॉम क्लिअर जम्प. इन practice it is done by providing an incline upon of the stilling basin. त्याच पद्धतीने केस नंबर 4 आपण बघितले की केस नंबर 4 काय बघितली की दिस इज अ सिच्युएशन मे बी टेकन केअर ऑफ द प्रोव्हाइडिंग अन inclined floor in the upper protein of the stilling basin and providing either a depressed floor in the lower protein of the basin or provided a bevel at the end of the basin. त्याच पद्धतीने केस नंबर 5 बघितली की इन दिस केस shopping upon may be provided which lies partly above and partly below the reverse bed, so that the jump will form on the higher slope at the low discharge and on the lower slope at high discharge. त्याच पद्धतीने the types of stilling basin that may be provided under different situation is recommended by the Bureau of India Standard Code IS 4997 to 1968. Criteria for design of hydraulic jump types stilling basin with horizontal and sloping upwards. In all these are 4 types of basin shape recommended. Type first and second are meant for basin with a horizontal floor, and types third and fourth
for design which inclined for. त्याच पद्धतीनं आपण नेक्स्ट पॉईंट बघणार आहोत की डिझाईन ऑफ बकेट टाईप्स ऑफ एनर्जी डिस्पॅटर्स. डिझाईन ऑफ बकेट टाईप्स ऑफ एनर्जी डिस्पॅटर्स यामध्ये जर बघितलं तर आपण म्हणू शकतो की हायड्रोलिक बिहेवियर ऑफ बकेट टाईप्स एनर्जी डिस्पॅटर डिपेंड ऑन डिसिपेशन ऑफ एनर्जी थ्रू. त्याच पद्धतीने ए दिला आहे की इंटर रिॲक्शन ऑफ टू रोलर फॉर्म वन इन द बकेट rolling anti-clockwise if the flow is from the left to the right and the other downstream of the bucket is rolling clockwise. त्याच पद्धतीने बी the interaction of the jet of wire shooting out from the bucket lip with the surrounding air and its impact on the channel bed downstream. त्यामध्ये जर बघितलं तर बकेट टाईप्स ऑफ एनर्जी डिस्पेअर्ड, तर त्या बकेट टाईपचे जे टाईप पडतात ते जर आपण बघितले तर त्यामधला फर्स्ट जो टाईप आहे तो आहे रोलर बकेट टाईप्स ऑफ एनर्जी. त्यानंतर सेकंड जो आहे तो आहे ट्रान्झॅक्टर बकेट टाईप्स ऑफ एनर्जी. The following two types of roller bucket are adopted on the basis of tailwater condition and importance of the structure. त्यामध्ये सॉलिड रोलर बकेट अँड स्लॉटेड रोलर बकेट या पद्धतीने काय पडतात, त्याचे दोन टाईप्स पडतात. आता त्यामध्ये जे सॉलिड बकेट आहे तर त्याची डायग्राम कशा पद्धतीने, तर या पद्धतीने काय येईल, त्याची डायग्राम आपण राईट डाऊन करू शकतो. तर या पद्धतीने त्याची डायग्राम आहे. यामध्ये काय आहे, फ्लो आहे, त्याच पद्धतीनं फ्लो म्हणतात. यामध्ये रेडियस दिलेली, त्यानंतर जो अँगल दिला 45, इथं 0.6 आर. त्याच पद्धतीनं रोलर बकेट, जे रोलर बकेट आहे त्याची फिगर या पद्धतीने येईल. जो अँगल आहे 45 डिग्री बरोबर. त्याच पद्धतीनं सॉलिड बकेट इज रोलर बकेट, ही रोलर बकेटमध्ये सॉलिड आणि स्लॉटेड या पद्धतीने दोन टाईप्स याचे पडतात. तर त्यामध्ये जर बघितलं की रोलर बकेट टाईप्स एनर्जी डिस्पॅटर्ड परफॉर्म, त्यामध्ये जर बघितलं की टेल वॉटर डेप्थ इज हाय. टेल वॉटर डेप्थ इज हाय मीन्स greater than 1.1 times sequent depth for from टाइम्स स्क्वेअर आणि डेप्थ. त्याच पद्धतीनं त्याचे काही टाईप्स आहे, रिव्हर्स बेड रॉक इन साऊंड, रिव्हर्स बेड रॉक इन साऊंड. त्याच पद्धतीनं ट्रान्झॅक्शन बकेट टाईप्स एनर्जी डिस्पॅटर इज अ जनरली युज्ड वे. जे ट्रान्झॅक्शन बकेट आहे तर त्याच्याविषयी जर त्याचे टाईप जर बघितले तर सांगू शकतो टेल वॉटर डेप्थ इन मच लोअर दॅन द सिक्वेंट डेप्थ ऑफ हायड्रोलिक जम्प, thus preventing formation of the jump. त्याच पद्धतीने बी जो आहे की बाय लोकेटिंग ॲट हायर लेवल इट मे बी यूज्ड इन केस ऑफ हायर tailwater depth also if economy permits. and थर्ड आपण लिहू शकतो की बेड ऑफ द रिव्हर्स चॅनल डाउनस्ट्रीम इज कंपोज्ड ऑफ साऊंड रॉक. तर त्याची जी फिगर आहे कशाची,
ट्रान्झॅक्टेड बकेट टाईप्स ऑफ एनर्जी डिस्पॅटर. तर या पद्धतीने त्याची काही फिगर येईल. यामध्ये काय स्पिलवे, त्याचप्रमाणे ट्रान्झॅक्शन बकेटचा फॉर्मॅट म्हणजे कुठे ट्रान्झॅक्शन बकेट तयार होतं या पद्धतीने काय येईल त्याची फिगर येईल. की ॲक्शन ऑफ द व्हेरियस टाईप्स ऑफ बकेट टाईप्स एनर्जी डिस्पॅट इज गिव्हन बिलो. बकेटचे काही टाईप्स पडतात, त्यामध्ये जो फर्स्ट जो आहे तो आहे हायड्रोलिक डिझाईन ऑफ सॉलिड रोलर बकेट. हायड्रोलिक डिझाईन ऑफ सॉलिड रोलर बकेट. आता यामध्ये जर बघितलं हायड्रोलिक डिझाईन ऑफ सॉलिड रोलर बकेट यामध्ये जर बघितलं तर आपण सांगू शकतो की ॲन अपस्ट्रीम सॉलिड बकेट इज यूज्ड when the till water depth in excess of sequent depth and is dissipation of considerable protein of energy occurs as a result of formation of two complementary elliptical roller, one in a bucket proper called the surface roller, which is anticlockwise, and the other downstream of the bucket called the ground level किंवा ग्राउंड रोलर विच इज क्लॉकवाईज. त्यामध्ये आपण सांगू शकतो की इन द केस ऑफ सॉलिड रोलर बकेट द ग्राउंड रोलर इज मोर used and pick up material from the downstream bed and carried it toward the bucket where it is partly disposition and partly carried away downstream by the receiver just from the legs. त्याच पद्धतीने त्याची माहिती जर बघितली की द disposition in roller bucket is more likely when the spillway spans are not operated equally. त्यामध्ये जर बघितलं की setting up horizontal eddies downstream of the bucket, the picked up material which is down into the bucket can cause abrasive damage to the bucket by the churning action. त्याच पद्धतीनं एक मिनिट त्यामध्ये आपण सांगू शकतो की फॉर इफेक्टिव्ह एनर्जी डिसिपेशन इन अ सॉलिड रोलर बकेट both the surface or dissipating roller and the ground of stabilizing roller. त्याच पद्धतीने आपण सांगू शकतो की should be well formed, otherwise hydraulic phenomena of sweep out or heavy submergence occurs depending upon which of the roller inhabited. त्यामध्ये जर बघितलं की डिझाईन क्रायटेरिया जर बघितला तर आपण सांगू शकतो की द प्रिन्सिपल फीचर ऑफ हायड्रोलिक डिझाईन ऑफ सॉलिड रोलर बकेट कन्सिस्ट ऑफ डिटरमाइन. त्यामध्ये जर बघितलं डिझाईन क्रायटेरियामध्ये द बकेट इन्व्हर्ट एलिव्हेशन. त्याच पद्धतीने सेकंड आपण सांगू शकतो की द रेडियस ऑफ द बकेट आणि थर्ड सांगू शकतो की द स्लोप ऑफ द बकेट लिप ऑर द बकेट लिप अँगल. सॉलिड रोलर बकेट याची जर फिगर आपण जर बघितली तर आपण त्या सॉलिड रोलर बकेट याची फिगर आपण या पद्धतीने सांगू शकतो. त्यामध्ये जे चॅनल बेड आहे त्याच पद्धतीने H1 आणि H2. H1 मीन्स हाईट ऑफ पूल अँड त्याच पद्धतीने H2 त्यामध्ये दिलेलं आहे आपल्याला H मीन्स काय H1 आणि H2 मधला
डिफरन्स तोला काय याने डिनोट करतात एचने. त्याच पद्धतीनं सरफेस रोलर कशा पद्धतीनं होतं, कशाला म्हणतात सरफेस रोलर, त्यामध्ये एच बी आणि फाय. त्याच पद्धतीनं ग्राउंड रोलर आणि TWL आपल्याला दिलं आहे. त्याच पद्धतीने D3 बरोबर. त्यानंतर सेकंड जो आहे स्लॉटेड रोलर बकेट. तर स्लॉटेड रोलर बकेट यामध्ये जर बघितलं बीमध्ये, यामध्ये दिलं आहे पूल मीन्स H1 आणि H2. त्याच पद्धतीने आपल्याला काय दिलं आहे हाईट दिली H बरोबर. आणि आपल्याला D1 दिला आहे D1 आणि V1. त्याच पद्धतीने आपल्याला सरफेस रोलर जो आहे सरफेस रोलर या पद्धतीने आपल्याला दिला आहे. सरफेस रोलर कशाला म्हणतात, त्या पद्धतीनं ग्राउंड रोलर कशाला म्हणतात, त्याच पद्धतीने D3 चॅनल वेड आणि TWL आपल्याला दिला D3 आणि H3. इथं या पद्धतीने H3 पण आपल्याला दिला. व्हॉट इज मीन बाय H1 आणि H2. आणि H1 आणि H2 मधला डिफरन्स त्याला काय म्हणतात H. त्याच पद्धतीने H3 आणि डिस्टन्स D1 D2 आणि D3 आपल्याला यामध्ये दिलं आहे. ते स्लॉटेड रोलर बकेट आपण या पद्धतीनं म्हणू शकतो. आणि लास्ट म्हणजे ट्रान्झॅक्टर रोलर बकेट. आता ट्रान्झॅक्टर रोलर बकेट जे आहे ती या पद्धतीने आहे. यामध्ये हाईट काय दिली H1 H2 H3 आणि H4. त्याच पद्धतीनं H ही हाईट काय H1 आणि H2 यामधला डिफरन्स. त्याच पद्धतीनं TWL दिलं आहे आपल्याला. त्याच पद्धतीनं फाय आणि जो अँगल टायर होतो मीन्स स्केच फॉर बकेट टाइप्स एनर्जी डिस्पेड. An example of the use of solid roller bucket in the energy dissipator of the Manhattan Dam spillway जर बघितला तर ते या पद्धतीने आपण त्याच्याविषयी माहिती सांगू शकतो. मॅनहॅटन डॅम स्पिलवे या पद्धतीने आपण त्याच्याविषयी माहिती सांगू शकतो. यामध्ये जर बघितलं तर यामध्ये काय दिलेलं आहे आपल्याला, या पद्धतीनं ग्राउंड होल दिलेला आहे. त्याच पद्धतीनं रॉक फाउंडेशन लाईन क्लास B कॉन्करंट या पद्धतीने दिला आहे. फाउंडेशन ड्रेन दिला आहे. ड्रेन गॅलरीज क्लास A कॉन्करंट EI 406. त्याच पद्धतीने फ्रॉम द ड्रेन 6 क्लास B कॉन्करंट. त्यामध्ये जो आहे तो फ्लो क्लास B कॉन्करंट. त्यामध्ये ट्रेनिंग रेस्टिंग वेल बरोबर. याला काय म्हणतात मेंटेन डॅम स्पिलवे. यानंतर आपण बघणार आहोत की ड्राउल ऑफ बेड मटेरियल. हे आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. ओके. ड्राउल ऑफ बेड मटेरियल. ओके. थँक्यू.